हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी येते. ॲडव्होकेट शाहिद आझमी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला एक मोठं यश मिळालंय. भरत नेपाळी गँगच्या 3 लोकांना क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे. गेल्या 11 फेब्रुवारीला कुर्ल्याच्या टॅक्सीमेन कॉलनीतल्या त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शाहिद आझमी हे 26/11च्या हल्ल्यातला आरोपी फहीम अन्सारीचे वकील होते आणि याच हत्येच्या संदर्भात नेपाळी गँगचे जे 3 जण आहेत ते आता मुंबई क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेले आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून. गणेश, याबाबत काय अधिक माहिती मिळते? प्रतीक, भरत नेपाळी ह्या गँगमधील 3 जे आरोपी आहेत त्यांना मुंबई पोलिसांनी, मुंबई क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे. प्रतीक, जे एव्हिडन्स आहे किंवा यांची लिंक जी आहे, जो इंदर नावाचा हा पिऊन होता ज्याच्या वर्णनाच्या आधारे स्केच बनवण्यात आले. स्केचचे जे आहे ते मॅच केला. त्यानंतर हे रेकॉर्डचे क्रिमिनल निघाले. त्यानंतर पोलिसांनी जे आहे आपण नेटवर्क स्ट्रॉंग केला, नेटवर्कवरून माहिती घेतली आणि त्यांच्यानंतर जे आहेत महाराष्ट्राच्या रिमोट प्लेसेसवरून यांना आणलेलं आहे. पण कुठून आणलेलं आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. क्राईम ब्रांच 6 वाजता जे आहे या प्रकरणात प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. पण एक जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली त्यानुसार भरत नेपाळी जो होता त्याची गँग जी होती ती शाहिद आझमीच्या विरुद्ध होता. शाहिद आझमीने जे 7/11 26/11 खटले जे आहेत त्याच्यातील जे आरोपी आहेत त्यांचे केसेस घेतलेले होते आणि ह्याच्यावरूनच हा म्हणजे नेपाळीला हा राग होता की शाहिद आझमी जो आहे तो अशा अतिरेकींचे केसेस घेत आहे जो भारतावर हल्ला केलेला आणि त्यामुळे त्याला मारण्याचा हा कट रचण्यात आला अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. पण अद्याप ते क्लिअर झालेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, भरत नेपाळी जो आहे तो छोटा राजांचा खूप खास आहे. तर कुठे ना कुठेतरी छोटा राजांचा समावेश असावा अशी ही माहिती आहे. पण अद्याप क्राईम ब्रांचने याबद्दल काही सांगितलेलं नाही. त्यांना अटक केलेली जी माहिती जी आहे ती कन्फर्म केलेली आहे आणि आता 6 वाजता जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस राकेश मारिया एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये या पूर्ण हत्येचं प्रकरण जे आहे ते कसं ह्यांनी सॉल्व्ह केलं आणि ह्याच्या मागचं कारण काय ते स्पष्ट होईल. धन्यवाद गणेश, तुर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर इतर घडामोडी पाहत राहा स्टार माझा.